श्री स्वामी समर्थ. एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होतं. शास्त्रात स्पष्ट इशारा. नमस्कार मित्रांनो, आपण वर्षभरात अनेक सण साजरे करतो, अनेक उपवास धरतो, पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा हिरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो, तेव्हा ब्रह्मांडातली ऊर्जा प्रचंड बदललेली असते. अशा वेळी न कळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते. हो, तुम्ही अगदी बरोबरच ऐकलं. शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्या गुपतबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जे की सहजासहज कोणी सांगत नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच येईल. आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. एकादशी म्हणजे विष्णूची प्रिय तिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याचं संक्रमण. हे दोन्ही काळ शुद्ध करण्याचे आहेत. पण मग असं काय घडतं की ज्याने तुमचं पुण्य शून्य होतं? अनेक लोक म्हणतात, मी तर उपास केला, दानही केलं, मग माझं काम का होत नाही? याचं उत्तर दडलंय एकादशी आणि संक्रांतीच्या त्या मिलनात, जिथे नियमाचं अदलाबदली झाली की अनर्थ होतो. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. शेवटीची गोष्ट तर इतकी महत्त्वाची आहे की तिने न पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो हे आपल्याला माहिती आहे, पण संक्रांतीला आपण तिळगुळ आणि खिचडीचा मान देतो. जर या दोन्ही तिथी एकत्र आल्या तर काय खावे? शास्त्रात सांगितलं आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा. एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्याचा हस होय. संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण, पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलतात किंवा कोणाचा अपमान करतात तर तुमच्या एकादशीचं फळ तर ते जातच, पण संक्रांतीचा दोष तुम्हाला लागतो. या काळात वाणी अत्यंत शुद्ध हवी. आता तुम्ही म्हणाल, ताई मग आम्ही पुण्य कसं मिळवावं? तर या दुर्मिळ योगावर काही विशेष उपाय आहेत, जे तुम्ही रखडलेले कामं पूर्ण होऊ शकतात. उपाय पहिला, तुळशीचा उपाय सांगते, नक्की ऐका. तुळशीच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका, पण संध्याकाळी तिळाचा तेलाचा दिवा तुळशीजवळ नक्की लावा. यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्हीही प्रसन्न होतात. हा तुम्हाला नक्की उपाय करायचा आहे, कारण की ह्या उपायाने तुमचे जे काही रखडलेली कामं आहेत तर ते रखडलेली कामे तुमची पूर्ण होणार आहेत. तर दुसरा उपाय आहे पितृदोष निवारणासाठी. जर तुमच्या घरात किटकिट असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करा. हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप नक्की करा. त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे सुवासिनीसाठी आहे. हा उपाय, या दिवशी सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीला हळदी कुंकू लावून एखादं फळ जसं की बोर किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य लाभते. आता येतो आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कुणीही रिकामी हाती गेलं तर तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातात. अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या कडक उपासामुळे संक्रांतीचे दान विसरतात. ही सर्वात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, या दिवशी पाणीसुद्धा दान करणं सोन्याचा दाना इतकं पवित्र आहे. जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नखे कापले तर शास्त्रात याला पुण्यनाश होण्याचं लक्षण मानलेले आहे. एकादशी आणि मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग जेव्हा जुळून येतो तेव्हा ग्रहाची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते. अशा वेळी केलेले विशेष तोडगे उपाय 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याचे आणि रखडलेले कामे मार्गी लागण्याची ताकद ठेवतो. सख्यांनो, हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत, त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा. काळ्या तिळाचा महासंकल्प तोडका. एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना काळ्या तिळाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. काय करावे सांगते, नीट ऐका. एका तांब्यात पाणी घ्या, त्यात थोडे काळे तीळ टाकून आणि गूळ टाका. हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून अर्पण करा. अर्घ्य देताना ओम सूर्यदेवाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या दोन्ही मंत्रांचा उच्चार करा. यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात आणि विष्णूची कृपा आपल्याला नक्की प्राप्त होते. तुळशीच्या पत्राचा गुप्त उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. तर या दिवशी तुळशीची पूजा करणं म्हणजेच की साक्षात लक्ष्मीला घरात पाचारण करण्यासारखं आहे. काय करावे? तर एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही, पण तुम्ही तुळशीच्या कुंडीतील थोडे माती घेऊन त्याचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावा. तसेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावा.
दिव्याच्या ज्योतीत उत्तर दिशेला असावी. यामुळे घरातील पितृदोष शांत होतात आणि घरात सुख शांती नांदते. विष्णू सूर्य महादान. संक्रांतीला दानाचे महत्त्व आहे आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो. मग दान काय करावे? तर या दिवशी गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळे वस्त्र, काळे तीळ आणि सुखी शिदा जसं की तांदूळ सोडून इतर धान्य तुम्ही दान करा. जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा आणि थोडे गुळ तीळ खाऊन घाला. हे दान अक्षय ठरते. त्याचबरोबर नकर्मकता वाढवण्याचा तोडगा म्हणजेच की जर तुमच्या घरात सतत आजारपण किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा. एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. उंबरठ्यावर हळदीचे लिंपण करतात. पाणी शिंपडा. यामुळे घरातील नकर्मकता ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन सुलभ होते. इच्छापूर्तीसाठी अच्युत मंत्राचा उपयोग. जर तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे? पिवळ्या कागदावर चंदन आणि तुमची इच्छा लिहा आणि तो कागद भगवान विष्णूच्या चरणी ठेवा. दिवसभरात अच्युत केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवा हरिनाम या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा. महत्त्वाची सूचना म्हणजेच की बघा, हे उपाय करताना मन शुद्ध ठेवा. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका. शास्त्रात असं सांगितलं आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो. त्याचबरोबर मित्रांनो, देव हा भावाचा भुकेला असतो, पण नियम हे शिस्तीसाठी असतात. एकादशी आणि संक्रांतीचा हा संयोग तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आजचे मी जे काही सांगितलंय ते मनापासून पाळा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जाण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि शास्त्रशुद्ध माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि भक्ती राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.